अर्पण करून या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार यांचे आभार मानतो। सुरुवातच झालेली आहे। आता पहिल्यांदा मी सर्वप्रथम तुम्हाला काही ट्रेजर दाखवतो, ते फक्त बघा आणि नंतर मग आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवी मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती आहेत, खूप सुंदर रस्ते आहेत, चांगली उद्यान आहेत, सगळं काही। पण या सगळ्या करता ज्या भूमिपुत्रांची जमीन घेतल्या गेली, तुम्ही सुद्धा नवी मुंबईचे भूमिपुत्र आहात, त्या भूमिपुत्रांच्या गावठाणातील परिस्थिती अजूनही हवी तशी सुधारलेली नाही। भूमिपुत्रांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या तोकड्या FSAचा एक निर्णय सरकारने घेतला आहे, त्याच्या जोरावरती आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे लोक मतं मागतायत लोकांकडे। या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, बाब असे आहे की 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुखांकडे मी पत्रव्यवहार केला आणि तो पत्रव्यवहार इथल्या मीडियाने दिलेला आहे। त्यावेळेला त्यांना मी म्हटलं होतं की ह्या सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारती त्यांना 2.5 FSI देऊन त्यांचं पुनर्बांधणी व्हायला पाहिजे। आमच्या गावामध्ये अतिशय दुरावस्थेमध्ये असलेली वस्ती हिला क्लस्टरच्या माध्यमातून निर्माण करण्याकरता 4 FSI द्यायला पाहिजे आणि त्यानंतर मुंबईमध्ये SRA होते तर आमच्याकडे झोपडपट्ट्याकरता SRA का होऊ शकत नाही? आता पाठपुरावा मी करत गेलो। दुर्दैवानं विलासराव देशमुख साहेबांचं मुख्यमंत्री पद गेलं, पुन्हा आले, दुर्दैवानं त्यांचं निधन झालं, त्यांच्यानंतर अशोकराव आले। अशोकराव चव्हाणांच्याकडे तसाच पाठपुरावा केला, तसाच पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे गेला। नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांच्या घराला आणि धार्मिक स्थळांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी दिला। हजारोंच्या संख्येनं प्रकल्पग्रस्तांचा महापालिका मुख्यालय ते सिडको भवन पर्यंतचा मोर्चा काढण्यात आला। झोपडपट्टीतले नागरिक, दिघावासीय, माथाडी कामगार आणि फेरीवाले देखील या मोर्चात सहभागी झाले। दिघ्यातली गावठाणाची घरं नियमित करावी तसंच झोपडपट्टी आणि फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी अशी मागणी गणेश नाईकांनी केली। निर्धार मोर्चा हा कोणाला इशारा देण्यासाठी नाही, निर्धार मोर्चा न्याय मिळवून घेण्यासाठी केलेला आहे। आम्ही कुठल्या व्यक्तीच्या विरुद्ध नाही, आम्ही प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत। सरकारला इशारा नाही, सरकारला आवाहन आहे की त्यांनी या प्रकल्पग्रस्त, सिडकोग्रस्त आणि झोपडपट्टी परिसरातल्या लोकांच्या समस्या दूर होतील आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याकरता जे काय गरजेचं आहे तसा प्रस्ताव माननीय न्यायालयाने सादर करावा। झोपड़पट्टी इलाके में जो लोग रहते हैं, मुंबई में SRA के लिए 4 पैसा मिलकर मुंबई की झोपड़पट्टी में रहने वाले लोगों को अच्छे मकान मिले, ये 5 साल में उसको अंजाम देना, पक्का अंजाम देना। सिडको ने बनाए मकान जो गलने लगे, वहां से दीवार से पानी आने लगा, सीपेज है लीकेज, कई लोग तो रहने लायक इमारत में रहते हैं, वो लोगों को 2.5 पैसा गाँव के लिए 4 पैसा। अभी इसके लिए 21 तारीख को इलेक्शन है, 24 को काउंटिंग है और मैं यकीनन से बोलूंगा कि ये 5 साल में पूरी समस्या का रास्ता निकाल के मैं यकीनन से बोलूंगा कि गणेश नाईक विधानसभा में जाएगा तो उस विधानसभा में ये तीनों समस्या का हल निकालने की ताकत रखेगा। माननीय अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरील चर्चांच्या अनुषंगाने मी या ठिकाणी माझी भूमिका मांडण्यात येऊ आहे। अध्यक्ष महोदय, नवी मुंबईमध्ये उलगाव आहे, औद्योगिकरण झालं, उद्योगधंद्यामध्ये बांधकाम करण्याकरता लोक आले, त्यांनी झोपडट्ट्या बांधल्या, म्हणजे आज पनवेल धोरण नवी मुंबईमध्ये मूळ गावठाण, झोपडपट्टी आणि अद्यावत बांधलेली कॉलनी अशा प्रकारच्या 3 स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रचना झालेली आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नुसते गावठाणा नको, झोपडपट्टीच्या लोकांना सुद्धा ती जागा मालकी हक्काने द्या। 10 FSI का वापर इस्तेमाल करने का सोचा है। 10 FSI इस्तेमाल हो जाएगा तो मोरबी जैसे 3 तालाब बनाने पड़ेंगे। तो मैंने निश्चित व्यक्त किया हमारे शहर में हमें रहना है,
देके रहना है, स्वास्थ्य के साथ रहना है। यहाँ पे कोई पड़वाड़ा बोलते हैं ना, पड़वाड़ा में खाने नहीं बनाने का। हमारे शहर को भले थोड़ी सहूलियत कम होगी तो चलेगा, लेकिन हम लोग हमारे शहर की बर्बादी नहीं चाहिए। षड्यंत्र है और ये किसके लिए, मतलब उतना पैसा कमाने का ये साधन है। और हम लोगों ने उसको विरोध किया है कि हाँ, लोगों को जो भी उसमें ऐसे कि लोगों के लिए मकान बनाएंगे और मकान बना के बेचेंगे। सरकार क्या, सरकार को जरूरत है आप जाना उधर तुम्हारा पनवेल इलाके में कौन सा हो, नैना में उधर बनाओ। दुनिया भर की जगह में मुंबई में पहले लाइन की स्थिति नहीं है। जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेईल, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही। मी विजय चौगुलेंना शब्द दिला होता, विकास करायचा आपल्याला आणि SRA करायची आहे, MIDC जागा आहे। जसं आपण ठाण्याला क्लस्टर केलं तोच नियम आपण नव्या मुंबईला लावू आणि क्लस्टर आणि गरजेपोटी बांधलेली घरं जी आहेत त्यांना आपण सांगितले ऐच्छिक करा तुम्हाला। आता मी मुख्यमंत्री आहे त्यामुळे एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही। काय झालं रे, काय झालं? यांच्यावरती शिक्का बसलेला आहे, तो अनाधिकृत शिक्का त्यांचा पुसला जाईल। आणि आज जर आपण नवी मुंबईमध्ये जर पूर्व आणि पश्चिम पकडला गेला तर त्या भागामध्ये, शिल्प भागामध्ये जो आज फ्लॅटला रेट आहे, आज या ठिकाणी जर ते घर झालं तर त्यांना तीच प्राईस त्यांना येईल। आज झोपडपट्टीमध्ये काही लोक झोपडपट्टी विकतात तेव्हा 9 10 आणि 12 लाखापर्यंत जातात, पण उद्या हे जरी ते 300 कार्पेट गेल्यानंतर आपण 500 सव्वा त्याचा भिंता पकडतो, जर तेवढा एरिया झाला तर त्यांना ती प्रॉपर्टी त्यांची 5 ते 50 लाखाची होईल आणि ऑफिशियली ऑथोराइजली त्यांच्या मालकीची होईल। उभे करतो, अनंतराजी उभे करत नाही, म्हणून ते तुटले जातात व स्वप्न भंग होतं। आता जर ढिग्याची जी हालत केली कोणी केली हे मी सांगायची काही गरज आहे का? बाकीच्या दुसऱ्या गोष्टीवर जायचं नाही, म्हणून मला कोणी चॅलेंज करण्याची भाषा नाही, मी ते चॅलेंज स्वीकारतच चालू आहे। नाही तुम्हाला आता म्हणजे मी बोलतो, आता सुरुवात माझी मी करतोय। खरं झालं तर काय, हे तुम्हाला पिक्चरचं ट्रेलर दाखवलं। तुम्हाला माहिती आहे का पिक्चरचं नाव पण डिक्लेअर झालं, माहिती आहे का तुम्हाला? काय बोलतात त्याला, टायगर आज जिंदा आहे। या पिक्चरचं ट्रेलर आज येऊन तुम्हाला दाखवलं। हे तुम्हाला काल मला नाव द्यायचं होतं पण नाव पण सापडलं, टायगर अभी जिंदा आहे। आता हा टायगर कधीपासून बोलतोय हे मी तुम्हाला काही सांगायची काही गरज नाही। आता तुम्ही या ठिकाणी बघितले, हे 2015 पाहिला, 2017 पाहिला, 2019 पाहिला, 2022 पाहिला, 2023 पाहिला, हे ट्रेजर आहे पिक्चर। म्हणजे मी बोलतो त्यामध्ये हा आता म्हणून बोलला तसा हा पार्ट 1 आहे, म्हणजे हा पहिलीची सुरुवात आहे आता याची। आता आम्ही पिक्चर दाखवायचं बाकी आहे टायगर ऑफ जिंदा, आणि कारण मी नाट्य परिषदेमध्ये सदस्य आहे, तो पिक्चर बनावं म्हणून मी माझं चाललं होतं की पिक्चर कुठला पिक्चर बनावं। ते आता काल नाव पण जाहीर झाला, टायगर ऑफ जिंदा आहे, आणि कालपासून नोव्हेंबरला एक टायगर पण जागा झाला आहे, तर त्याचं पण थोडं स्वागत करायला पाहिजे। मी आज जी तुम्हाला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला प्रेस नोट मी दिलेली आहे, हे प्रेस नोट तुम्ही वाचलीच असेल। मला या गोष्टीचं मला खंत वाटतं
की SRA झोपडपट्टीची सुरुवात आता जर आपण पाहिलं, काही गोष्टी जर आपण मनामध्ये जर आणल्या आणि जर बघितलं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या झोपडपट्टीचं सर्वेक्षण 2095 साली झालं आणि त्या 2095 मध्ये 19,000 समथिंग म्हणजे 19,000च्या वरती 20,000च्या आसपास झोपडपट्टीचं सर्वेक्षण झालेलं होतं. 2000 साली सर्वेक्षण झालं, एक 5 वर्षांनी सर्वेक्षण झालं. त्यावेळी झोपडपट्टी ही 22,716 म्हणजे पहिले 19 आणि नंतरची 22,000 असे पकडून माझ्या माहितीप्रमाणे, एखाद्या माहितीची पुढे मागे असेल पण 41,000 झोपडपट्टी 2001च्या सर्वेनुसार तेवढी सर्वेक्षण होती. आज 2001 तर आज चालू आहे 2024. मला एवढंच सांगायचं नाही, एवढंच विचारायचं आहे की या 2024 पर्यंत आजपर्यंत 2001 ते 2024 पर्यंत नव्या मुंबईचा झोपडपट्टीचं सर्वेक्षणच झालेलं नाही. याला कारणीभूत कोण आहे? याला मी बोलत नाही की या दृष्टिकोनातून मी नाही सांगत की हे पैसे कमवण्याचं साधन होतं म्हणून हे झोपडपट्टीचं सर्वेक्षण नाही झालं. आणि झोपडपट्टीचं सर्वेक्षण झोपडपट्टीला मागे ठेवण्याचा इरादाच काय होता आजपर्यंत? मला आठवतंय, काही गोष्टी मला आठवतात, मी सांगू शकत नाही, पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुर्भे येथे झोपडपट्टीच्या याच्यासाठी काही फंड सेंट्रल गव्हर्नमेंटने काही फंड दिला होता. पण तो फंड दिलेला असताना फक्त आपल्या माणसाला टेंडर भेटला नाही म्हणून तो फंड जसंच्या तसं रिटर्न पाठवण्यात आला. याला कारणीभूत कोण? ही प्रवृत्ती कुठली प्रवृत्ती? मी बोलत नाही राक्षसी प्रवृत्ती, मी काय या गोष्टी बोलत नाही, मला चांगलं बोलायचं. आणि मी ह्या प्रवृत्तीला कोण जबाबदार? का त्यानंतरचे परत सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे आजपर्यंत अंमलात आणले नाही? मला अभिमान आहे, मी सांगतो, चिंचपाडा झोपडपट्टीमध्ये जे पंतप्रधान याच्यामधून जे शौचालयासाठी वगैरे जे पैसे आले काय त्याच्या जो फंडाला पहिला मी तिकडनं सुरुवात केली. इव्हन बायोमेट्रिक नंबर त्या ठिकाणी ज्यांना शौचालय देण्यात आले त्यांच्या घरावर बायोमेट्रिक नंबर सुद्धा टाकण्यात आले शौचालयासाठी. तो मला वाटतं त्या ठिकाणी तो गेला असेल. आणि हे एवढं झालेलं असताना सुद्धा आजपर्यंत मला निषेध करायचं वाटतं, मला खंत वाटते. कुठला GR काढला त्याने? आमदार हेच, मंत्री हेच होते, यांचे नगरपालिका पण यांच्या ताब्यातच होते. यांना तर कोणी अडवलेलं नव्हतं, कोणी पकडलेलं तर नव्हतं की बाबा हे करा आणि हे करू नका. ठीक आहे ना, आज तुम्ही आता मला सांगता 2000 कुठला निर्धार मोर्चा का कुठला मोर्चा निघालेला होता 2017ला. 2000 माझ्या माहितीप्रमाणे आता दाखवलं तर 17ला दाखवलं. त्यावेळेस तुम्ही विरोधात होता, पण त्याच्यानंतर तर तुम्ही सत्तेत होता. 19 पासून तर तुम्ही सत्तेमध्ये आला. माझी चॅलेंज आहे त्यांनी झोपडपट्टीसाठी एक चिठ्ठी जरी दिली असेल, एक चिठ्ठी. आज बोललेलं तुम्हाला मी दाखवलं 2015ला बोलले. हे 15ला कधी बोलले? निवडणुकीच्या वेळेसच बोलले गेले. ते पण त्याचे इंटरव्ह्यू झाले, त्या दोन यांच्या इंटरव्ह्यू झाले होत्या, गणेश नायकाच्या 2 इंटरव्ह्यू झालेले होते. आणि त्या ठिकाणी 15ला सांगितलं, 15ला त्यांनी बोलताना बोलून गेले त्या ठिकाणी समतानगर, ते बोंडकडेलाच लागून समतानगर आहे, बोंडकडेला आहे, त्या ठिकाणी मी क्लस्टरची सुरुवात करणार. त्या ठिकाणी हे झाल्यानंतर आता त्या 2.5 एफएस आहेत, 4 एफएस आहेत. तुम्हाला अडवलं होतं कोणी तुम्ही करू नका म्हणून? मला सांगा, प्रकल्पग्रस्तांसाठी एक GR काढला असेल त्यांनी आतापर्यंत? एक GR दाखवा त्यांनी काढला.
मग हे कोणतरी काहीतरी चांगलं काम करत असेल. आता 2023ला ज्यावेळेस मुख्यमंत्री नव्या मुंबईमध्ये आलं आणि मुख्यमंत्री आल्यानंतर विश्वनाथ भावीला आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथे डिक्लेअर केलं की मी SRI वगैरे लागू करून, आणि त्या ठिकाणी उदय सामंत सुद्धा होते. उदय सामंतांनी लगेच मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली. मी तुम्हाला सर्व त्याचा विश्लेषण करून सांगतो की त्याचे संपूर्ण मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली. त्यावेळेस सिडको होते, SRI ला तुझी 2018 मध्ये ज्यावेळेस 2019ला सरकार आलं, सरकार आल्या MMRA साठी वेगळं एक प्राधिकरण तयार झालं. 2019ला आल्या सरकार आल्या त्यावेळेस मी स्वतः इथं PC घेतली होती. मला आठवतं त्यावेळेस दवाखान्यात भोईर आमचा जिल्हा प्रमुख माझ्या बरोबर इथं होता. आम्ही इथं बसलो होतो. आम्ही या ठिकाणीच त्यावेळेस घेतलं होतं आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की असं असं सरकारने केलेलं आहे. आता मी त्याच्या मागे पाठपुरावा करून लवकरच SRI नव्या मुंबईमध्ये लागू करणार. पण त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच असेल कोविड चालू झाला. कोविडच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला करायला भेटल्या नाही, काही गोष्टी फॉलोअप करता नाही आलं झालं. आणि 23ला मुख्यमंत्री त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, आताचे मुख्यमंत्री. त्यांच्या मागे पाठपुरावा करून आणि तेव्हापासून त्यांच्या मागे पाठपुरावा केलेला होता. आणि त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर ह्या गोष्टीसाठी 23 तारखेला आल्यावर त्यांनी घोषणा केली. उदय सामंतांना सांगितलं. उदय सामंतांनी मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली. सर्व लोकांना सांगितलं, टीम तयार केली. टीम तयार करून त्या ठिकाणी चिंचपाड्यापासून सुरुवात केली बायोमेट्रिक सर्वेक्षण करायला. पैसा कमवण्याचं साधन 10 FSI दाखवा. आतापर्यंत विजय चौगुलेने कधी 10 FSI चा विषय काढलाय का? कुठल्या याच्यामध्ये दाखवा. मी आता एवढ्या 2018ला झाले, त्याच्या अगोदर सुद्धा मी झोपडपट्टीसाठी मी PC घेतली होती. कधी मी बोललोय 10 FSI आणि कधी 10 FSI? मला 10 FSI ची काही गरजच नाही आहे. काय झोपडपट्टीला काय पाहिजे? झोपडपट्टीला काय पाहिजे? स्वतःचं घर, स्वतःची जागेची मालकी हक्क व्हायला पाहिजे. 2008-2007 साली मी स्वतः MIDC वरती मोर्चा काढला. तर ज्यावेळेस MIDCनी सर्व लोकांना, झोपडपट्टीवाल्यांना सर्वांना नोटिसी काढल्या होत्या, तेव्हा त्या लोकांनी सर्वांचे पुरावे मागितले होते. रूम भरून पुरावे आम्ही दिले होते MIDCला. सर्व म्हणजे टोटली CBD पासून पकडून आता आकोंडे बसलाय, सुरेश बसलाय, या सर्व झोपडपट्ट्या, महापा, पावना, संपूर्ण झोपडपट्ट्याच्या. त्यावेळेस MIDCला ज्या प्राधिकरणात होत्या, MIDC प्राधिकरणामध्ये आपण सर्वात जास्त आहोत. त्यावेळेस कोणी भरून आम्ही त्यावेळेस पुरावे दिलेले होते झोपडपट्टीचे. आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर उदय सामंतने सांगितलं. उदय सामंतने मीटिंग घेतली. बाकायदा मीटिंगी झाल्या. मी ठाण्याला गेलो. ठाण्याला गेल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सोमन नाही सागर पराग सोमन हा ठिकाणी मला वाटतं तो IAS ऑफिसर आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली ह्या SRI ची सुरुवात झाली, सर्वेची सुरुवात झाली. एवढं त्यासाठी आम्ही स्वतः जाऊन भेटलो. मी स्वतः बोललो. मी सोमनाला स्वतः बोललो. उदय सामंतांनी सांगितलं की तुम्ही हे सर्वे करायच्या अगोदर जाऊन आमदारांना जाऊन भेटा. माझ्या माहितीप्रमाणे पवार ना, पवार अधिकारी, सोमनचे स्वतः पवार म्हणून अधिकारी आहेत SRI चा. तर दोन्ही आमदारांना भेटायला सांगितलं. आणि नंतर मग SRI ची या बायोमेट्रिक सर्वेची सुरुवात करायला सांगितली. आमदाराला भेटायला हे अधिकारी गेले. आमदाराला जाऊन हे अधिकारी भेटले. आमदाराला अधिकाऱ्यांनी सर्व समजावून सांगितलं. कुठं त्यांनी आमदाराला येण्यास सांगितलं की 10 FSI होणार आहे. त्यांनी जाऊन सांगितले की आम्ही बायोमेट्रिक एवढ्या दिवसाचे सुरू, महानगरपालिकेने जर 2020 पर्यंत 2011 पर्यंतचा, आता जर शासनाचे जे नियम आहे की 2010 पर्यंत सर्वांना रेग्युलेशन, 2010च्या नंतर जो वरचे असेल तर नॉमिनली फी घेऊन त्यांना दर द्यायचं. त्या याच्यामध्ये कुठेही सांगावं आमदारांनी, कुठेही बोलावे आमदारांनी की गणेश नाईकांनी की बाबा यांनी मला येऊन सांगितलं की मला या ठिकाणी एवढा FSI यांनी सांगितला म्हणून.
SRA कुठला हा त्यांनी, मला माहित आहे कुठल्या स्वप्नाच्या याच्यामध्ये जादूगर सरकार फिरतो आणि प्रत्येक वेळेस 10 FSI 10 FSI. जर कुठं अपमानित केला असता, जर कोणाला जर काही गोष्टी जर सांगितल्या नसत्या तर त्या गोष्टी तुम्हाला काहीतरी बोलता असं आमदारांना विश्वासात घेतलं नाही. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की माझ्या सहकार्यांना मी विश्वासात घेतो आणि तुम्ही त्याची सुरुवात करा. तर त्यांनी सुरुवात केली, त्याने सांगून मग नंतर त्यांनी बोलल्यानंतर त्यांनी या बायोमेट्रिक याला सर्वेक्षणाला सुरुवात झाली. जर नगरपालिकेने 2010 पर्यंत जर सर्वेक्षण केला असता झोपडपट्टीचा तर आज हे बायोमेट्रिक सर्वेक्षणची गरज पण पडली नसती. कारण 2000 पर्यंतच नगरपालिकेने सर्वेक्षण केलं. 2000च्या नंतरचं कुठल्याही गोष्टीचं त्यांनी झोपडपट्टीचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्याला का विजय चौगुले दोषी आहे? विजय चौगुले झोपडपट्टीच्या बाबतीत आम्ही सर्व सहकारी आम्ही झोपडपट्टी बाबतीत जर आम्ही आवाज उचलत असेल, झोपडपट्टी बाबतीत आम्ही प्रोटेक्ट करा म्हणून झोपडपट्टींना जर आम्ही सांगत असू तर का आमची काही चुकी आहे? अरे काय पण बोलायचं, पैसे कमावण्याचं साधन आहे हे आहे, पण सरकार पण हे करते, सरकार पण ते करते. अरे एलर्जी झाले काय ना, एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी इथे डिक्लेअर केले म्हणून. आणि हे का विजय चौगुलेचं घर बनत होतं, झोपडपट्टीवाल्यांचं घर बनत होतं. बायोमेट्रिकची 21 सप्टेंबर 2023 ला बायोमेट्रिकचं सर्वेक्षण सुरुवात केलं. माझ्या आयडियाप्रमाणे किती घरे आपण त्याच्या ठिकाणी आम्ही 616 घरांना क्रमांक मिळाले. 308 घरांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण झालं. आणि यांची तळपायची आता लोक सर्व म्हणजे ही सुरुवात म्हणजे एक आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आता SRA वाले पण त्यांना बायोमेट्रिक वाल्यांना प्रत्येकाला प्रत्येक झोपडपट्टी ही फक्त सुरुवात झाली होती केवळ सुरुवात. मग तिकडनं गणपतीपाडा असेल, दिघा असेल, मग इकडे पावणा असेल, मापा असेल, तुर्बा झोपडपट्टी असेल, अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एका वेळेस नगरपालिकेचे सहकार्य घेऊन बायोमेट्रिकला सुरुवात करणार होते. म्हणजे चिंचपाड्यात सुरुवात झाली तिकडे एक प्रकारे बायोमेट्रिक सर्वेक्षण झालं असतं तर तुम्हाला समजलं असतं ना की आज आपल्याकडे किती झोपडपट्ट्या आहेत. ॲज ऑन टुडे आज किती झोपडपट्ट्या आहेत. नाही, यांच्याबरोबर 2-4 लोकांना घेऊन अमुक ठिकाणी कुठल्या मंत्र्यांकडे गेले आणि तिकडनं मंत्र्यांनी तिकडनं फोन केला की भाई हा सर्वेक्षण थांबवून टाकला. आता सर्वेक्षण थांबायची गरज काय? प्रत्येक वेळेस मी बघतो ज्या वेळेस 10 FSI 10 FSI. अरे इथे FSIचा संबंध झाला कुठं संबंध आला होता? FSI बायोमेट्रिक हा पहिला सर्वे होतो. माझ्या आयडियाप्रमाणे या सर्वांची जर सुरुवात होते, या SRAची जर सुरुवात झाली, काय गोष्टी झाल्या तर ह्या गोष्टीची सुरुवात करताना पहिल्यांदा बायोमेट्रिक सर्वे होतो. बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर त्याच्यानंतर स्लम नोटिफाईड होतं. स्लम नोटिफाईड होतं. पहिला बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर स्लम नोटिफाईड होतं. मग त्या ठिकाणी मग मुख्य प्रवर्तक नियुक्ती करणे, मग सोसायटी तयार करणे, इथं अनुवंशिक विषयांसाठी विशेष सभा आयोजित केली जाते, ते केले जाते. नंतर मग विशेष सभेमध्ये मंजुरी सोसायटीप्रमाणे प्रस्ताव तो SRAला सादर केला जातो. त्यानंतर पुढील कारवाई टप्प्याटप्प्याने करण्यात, याला प्रोसिजर फुल जातो. आज जर सर्वे जर झाला असता तर मला वाटतं यांनी जर आडकाठी नसती आणली आणि यांच्याबरोबर कोण लोक गेले ते, एक कोणीतरी रबाड्याचा एक नगरसेवक गेला का, एक ढिगातला एक, त्या तिथे लाडकी बहीण माझी तिला तर काय सांगायला लागत नाही, एका मिनिटामध्ये डोळ्यामध्ये कसे अश्रू आणायचे ते तिच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे. लगेच तिथे जाऊन म्हणतात ज्यांचे आज जे कोणी विरोध करायला बघतो झोपडपट्टी त्याच्या ढिग्यामध्ये काय परिस्थिती आहे. आता तुम्ही माझी प्रेस नोट वाचली असेल, प्रेस नोट बघितली असेल, कुठं याच्यामध्ये बायोमेट्रिक सर्वे सुरुवात झाली होती. सुरुवाती कुठं FSI झाली होती का कुठं काही झाली होती तिथे? अरे तुम्ही बायोमेट्रिक सर्वे तरी होऊन द्यायला पाहिजे होता. बायोमेट्रिक सर्वेला तिथं त्यांनी पहिले आडकाठी आणली.
मी मंत्र्यांचं नाव नाही घेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी लगेच त्या सचिवांना सांगून त्याला पूर्णपणे SRH स्टॉप करायला लावलं. आम्ही शांत बसलो होतो, मी शांत बसलो होतो. मागच्या वेळेस मला वाटतं आता आपली किती दिवसापूर्वी PC झाली इथे, एक 10-15 ते 15-20 दिवस झाले असतील आपली इथेच PC झाली. त्या याच्यामध्ये बोलतो आम्ही मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिले म्हणून मी सांगितलं, मुख्यमंत्री त्याच्यावरती काय करायचं ते करत. पण मला वाट बघायची मला आता इच्छा नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या पद्धतीने करतायत, पण इथे असं परिस्थिती धरलं तर चौक्याने सोडलं तर पळतंय. ही परिस्थिती आहे. म्हणजे आता तुम्ही काय चाललंय नव्या मुंबईतलं राजकारण हे मी सांगायची काही गरज नाही. समाजकारणापेक्षा राजकारणाचं यांचं जास्त चाललेलं आहे. म्हणून मी ठरवलं आणि या ठिकाणी तुम्हाला 2 पत्र मी इथं दाखवतो. आज हे दोन्ही पत्र मोनिकाला जास्त माहिती असेल. हे पत्र मोनिका तुझ्याकडे आले असतील ना पत्र, एक दोन दुसरं पत्र अजून एक पत्र कुठे आहे सांगा. हे 2 पत्र हे बघा, हे तुम्हाला एक हा एक पत्र काल काढलाय त्यांनी. हे पत्र काल आमदारांनी काढलं, कारण आज विजय चौगुले पत्रकार परिषद घेणार म्हणून हे काल काढलेलं पत्र. याची झेरॉक्स पाहिजे असेल तुम्हाला काल दिले असेल तर. आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आता हे करायचं नव्हतं. याच्यामध्ये काय काल पत्र दिलेलं माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नवी मुंबईतील झोपडपट्टी रहिवाशांना शास्त्रयुक्त, काय शब्द वापरला, शास्त्रयुक्त पद्धतीने राहण्याकरता परिस्थिती निर्माण करण्याबाबत. हे पत्र वाचून टाकू का? उक्त विषय अनुषंगाने निर्देशना आणून देण्यात येते की नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात शासन MIDC जागेवर अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या होत्या. झोपडपट्ट्या नियमित करण्याकरता घेतलेले शासन निर्णय देखील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीला लागू होत आहेत, परंतु अद्यापपर्यंत झोपडपट्टीवासियांना हक्काची घरं मिळालेली नाहीत. झोपडपट्टी भागातील रहिवासी जीवनमान उंचावण्याकरता विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांमध्ये राहत असलेल्या घराच्या जमिनी मालकाचा हक्क देऊन खाजगी विकासाकडून पुनर्विकास न करता शासनामार्फत पुनर्विकास योजना राबवण्याची मागणी अगोदरही केली आहे. तरी नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांना पात्र अपात्र कोण याबाबत स्पष्टता असावी. वा झोपडपट्ट्यांचा विकास करत असताना झोपडपट्ट्यांना पाणी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुविधा समतोल राखताना झोपडपट्टी नागरिक पाणी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुविधांवर परिणाम होणार नाही असे सर्वांना मान्य असणारे पारदर्शकता धोरण राबवून शहरातील सर्व झोपडपट्टीवाल्यांना राहत असलेल्या घरांच्या जमिनी मालकाचा हक्क शासनाच्या आखातीत असलेल्या विभागाच्या माध्यमातून झोपडपट्ट्या हिताची योजना राबवण्याच्या दृष्टीने कार्य सूचना देण्यात याव्यात. हे पत्र काल हे 22 तारखेचं पत्र. आता मी माझ्या जवळच्या काही मित्रांना मी सांगितलं होतं उद्या पत्रकार घेतोय. काही पत्रकार मित्रांशी मी डिस्कशन केलं होतं. त्यातल्या एक जवळच्या कुठल्या तरी पत्रकारांना मी नाव नाही घेत, त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं अरे असं विजय चौगुले करतोय, आता तुम्ही काहीतरी करा. लगेच झोपी गेलेला टायगर जागा झाला. लगेच पत्र काढलं की हे तुम्ही ही अंमलात आणा. अरे पण तुम्ही थांबवलं कशाला? त्यावेळेस तो विषय होता. काय झालंय, आजची परिस्थिती अशी आहे. पहिला जे रिडेव्हलप चालायचे 2.5 FSI, त्यावेळेस नव्या मुंबईतले बिल्डर जाऊन व्हाईट हाऊसला जाऊन भेटायचे. म्हणजे मी व्हाईट हाऊसला भेटायचे म्हणजे मी व्हाईट हाऊस इथला व्हाईट हाऊस काय बोलत, मी अमेरिकेचा व्हाईट हाऊस बोलतो. नाहीतर परत बोलायला आमच्या व्हाईट हाऊसचं नाव घेतलं. नव्या मुंबईतले बिल्डर जाऊन अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसला जाऊन भेटायचे ना, व्हाईट हाऊसला जाऊन मग तडजोड करायचे. ते त्यावेळेस विजय चौगुले पण तिथं होता. हे त्यावेळेची गोष्ट. मग बिल्डर जाऊन तडजोड करायचे. हा तू हे तुला दिलं, हे तुला दिलं, म्हणजे नवी मुंबई जागिरीच होती. हे तुला वाटून दिलं, हे याला बोलव, हे याला दे. मग आपले किती पर्सेंटेज, मग व्हाईट हाऊस वाले, अमेरिकेचे व्हाईट हाऊस वाले ठरवायचे हे आमचे एवढे पर्सेंटेज आम्हाला भेटायला पाहिजे आणि मग तुम्ही त्या कामाची सुरुवात करा. आज ती परिस्थिती नाही राहिली. आज कोणी बिल्डर हुजरेगिरी करायला जात नाही. आज बिल्डर जो आपापल्या सोसायटीवाल्यांना भेटतोय ना, म्हणून यांची पोटशिळ उठली.
पोटशू उठायचं कारण यांचं हेच आहे की मला पण भेटत नाही, म्हणून हे सर्व थांबवा, सर्व थांबवा. अरे कोण तुम्हाला मी बोलतो, बायोमेट्रिक हा पहिला टप्पा बायोमेट्रिकचा. आज जर तुम्ही 2000 नंतर जर नगरपालिकेने जर आज सर्वे जर केला असता, या चिंचपाड्यामध्ये शौचालयाचं बायोमेट्रिक सर्वे होऊ शकतो, तर तुमचा एसआरएला बायोमेट्रिकला कोणाचा विरोध होता? अरे आम्ही फार बघितलं, इथं भ्रष्टाचार, तिथं भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. हा एसआरच्या बरोबर दुसरा मुद्दा सुद्धा मी समोर आणतो, त्याच्यामध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार झाला. मी त्या दिवशी मी विधानसभेमध्ये मी बघितलं, आता 2024च्या त्या विधानसभेमध्ये विषय निघाला होता सिडकोचा आणि नगरपालिकेचा, की नगरपालिकेला सिडको प्लॉट देत नाही, हे देत नाही, ते देत नाही, हा अधिकारी भ्रष्टाचारी आहे, तो अधिकारी भ्रष्टाचारी आहे, मी एवढंच करत. आणि त्या ठिकाणी मला वाटतं जितेंद्र आव्हाड जो विरोधी पक्षातला होता, तो विरोधी पक्षातला जितेंद्र आव्हाड प्रकल्पग्रस्तावरती बोलला. पण ह्यांनी बोललं का त्यावेळेस फक्त शेवटची जी जर ही त्याची अधिवेशनातला शेवटचा दिवस होता, मग का नाही त्यांनी झोपडपट्टीचा विषय घेतला, काय नाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विषय घेतला, कुठले GR दाखवावे. आणि मी सांगतो, मग त्यावेळेस त्यांनी त्या सिडकोवरती विषय ताणून घेतला होता. एवढे अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, एवढे अधिकारी हे आहेत, सर्वच सारखे असतात की नाही, सिडको प्लॉट देत नाही, MIDCचे प्लॉट देत नाही, MIDCचे अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, हे आहेत. मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि त्यांना मला हे पण सांगायचं आहे, उद्या हा आपला वाशीचा कुठला 17 प्लाझा हा 12,000 मीटरचा भूखंड नगरपालिकेने कसा काय टेंडर काढून विकला, त्याच्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय, हे मी सांगतो. आज 12,000 मीटरचा प्लॉट त्यावेळेस रिंग करून ह्या नगरपालिकेने बिल्डरच्या घशामध्ये घातला गेला. सिस्टीम तर फार वेगळी आहे. एक FSI घातला घशात, मग अर्धा FSI परत याच्याकडनं मागून घेतला, सिडकोकडनं मागून घेतला. याच्यामध्ये खरं पाहिजे तर इन्क्वायरी व्हायला पाहिजे. मला वाटतं त्यावेळेस नगरसेवक मी सुद्धा असेल. आणि कुठली सरकारी यंत्रणा बोलते, कुठला नगरविकास खाता बोलतो की तुम्हाला दिलेला सिडकोने दिलेला प्लॉट तुम्ही टेंडर काढून विका, याच्यावरती मी सुद्धा PA दाखल करणार आहे, याच्यावरती मी FIR सुद्धा द्यायला जाणार आहे. 100 करोडचा भ्रष्टाचार घेतलाय याने. आज एवढं बोलतात, तर आज नुसता काय बघतात काय, आणि हे 100 करोडचा भ्रष्टाचारी झालाय. हे आय प्रूव्ह इट. मला थोडं इंग्लिश येते. आय प्रूव्ह इट बोलतो ना मी. अरे म्हणजे याच्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय. आज मी सांगतो की याच्यामध्ये याला काय पेमेंट आहे. अरे उलट सूट त्या झोपडपट्टीवरती पैसे कमावण्याचं साधन. अरे त्या झोपडपट्टीच्या जीवावर तिथं काय बोलतात, मेलेल्या मड्यावरच हे आम्ही खाणारी विजय चौगुले नाही आहे. सो कष्टाने करतोय, कष्ट करतात, माझी मुलं करतात, मी करतो, सुरेश असेल तर राम असेल, आबोंडे असेल, आम्ही सर्वजण कष्ट करून सर्वजण कांबळे वेळी सर्वजण आम्ही जेवढे नगरसेवक सर्व बसलो आम्ही चला मेहनत करून आम्ही 2 पैसे कमवतोय. काम कोणाला साईटी कोणाला विकून नाही पैसे कमवत. आणि या ठिकाणी बोलतायत हे माशे बोलतायत की हा प्रकल्प हे करताना हा शासनाच्या मार्फत व्हावा डेव्हलप. अरे मी वेलकम करतो, शासनाच्या मार्फतच व्हायला पाहिजे. आता तुम्हाला मी GR ची कॉपी दिली, हे सर्वेची तुम्हाला दिली ना कॉपी. मग एका विजय चौगुलेच्या घरची कॉपी होती ती. हा बायोमेट्रिक सर्वे का विजय चौगुलेच्या घरचा होता. हा जो सर्वे होता हा SRI सुरुवात केली होती. ती FSIचा प्रश्न झाला कुठं, ह्यानी कुठून हे लावला SRI 1 SRI 2 10 FSI.
अरे काय. आणि जो कोणी कोणी राक्षस वृत्तीचे असतील, पैसे कमवत असतील, ज्यांना कोणाला ते पैसे कमवण्याचं साधन करत आले, अरे आम्हाला काय करायचे पैसे, मेहनत करून पैसे कमवतो आम्ही. आणि याच्यामध्ये मी मागणीच केली तर मी काही एक घर 1+1 घर झालंय तर त्याचा मोबदला खालच्या घराला मिळेल तसा वरच्या घराला सुद्धा मोबदला भेटायला पाहिजे. कारण झोपडपट्टीत आता यावेळेस ही वाढली ना, गरजेपटी वाढले ना, गरज वाढली. मुलगा वरती राहायला गेला खाली म्हणजे का, म्हणजे तुम्ही एक घर देऊन का मुलाला का घराच्या बाहेर काढणार आहे का झोपडपट्टीच्या बाहेर काढणार आहे? बिलकुल होऊन देणार नाही मी विजय चौगुले. ही मागणी त्यांनी केली का विचारा. हे झोपडपट्टी जर ज्याच्या नावावर असेल सर्वे करताना पण आम्ही ठरवलेलं आहे की हे खालच्या घराला सर्वे झाला तर आता थोड्या दिवसात वरच्या घराचा सर्वे सुद्धा आम्ही मागणी केलेलं आहे. दोन्ही लोकांना व्हायला पाहिजे. उठ सूट 10 एपिस आहे, 10 एपिस आहे. अरे काय 10 एपिस लावलंय. मी बोलायला लागलं तर भरपूर बोलू शकतो. म्हणून आता तुम्हाला सांगलं ना, ट्रेजर हा पार्ट 1चा ट्रेजर आहे. टायगर जिंदा आहे मी पिक्चरचं चालू केलं. आज मला सांगा अम्युजमेंट पार्क आपला आडवली भुतवलीला होता. किती एकरामध्ये? 200 एकरामध्ये होता ना पार्क. संजय किती एकर? 200-2.25 एकर अम्युजमेंट पार्क ना, 234 एकरामध्ये. आज मला सांगा डीपी मध्ये त्याचा रिझर्वेशन कोणी काढला? कोणाचे हात मागले त्याच्यामध्ये? का त्याला विरोध नाही करत आमदार? तिथं किती लोड वाढेल? झोपडपट्टीचं मला नको FSI जास्त. मी तर बोलतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी या 5 वर्षामध्ये रेग्युलाइज करायला पाहिजे झोपडपट्टी. आमच्या जागा झोपडपट्टी असायच्या जेवढ्या जागा तेवढ्या जरी त्यांना रेग्युलाइज केलं असतं. आज पत्र देतात, हे आज पत्र देतात. काल 2 पत्र त्यांनी काढले. मी नंतर दुसऱ्या पत्रावर मी येतो. किती एकर आहे झोपडपट्टी? 234 एकर झोपडपट्टी नाहीये. झोपडपट्टी असेल जास्तीत जास्त गणपतीपाड्याचा असेल 7-8 एकर. ईश्वरनगर मध्ये तिथं सिडको पाट येतो. रामनगर असेल, साठेनगर असेल, ढिगा. आज ढिगाचा जो केस चालू आहे त्यावेळेस तेच पालकमंत्री होते, हेच होते. टावर उभे राहत होते तेव्हा टावर उभे राहत होते. त्या टावर यांनी फोडला नाही. त्यावेळेस गोरगरिबांवर ज्यावेळेस कोर्टाची हे आली, कारवाई आली आणि गोरगरीब टावर फोडायला लागले तेव्हा मग यांना निर्धार मोर्चा सुचला. मग ते का कोणाला हात लावून नाही देणार. अरे आम्ही का हातात बांगड्या घातल्यात का? हात आम्हीच लावून नाही देणार. आमच्या झोपडपट्टीनं आता 2024 पण हात लावून नाही देणार. 24 पण आम्ही न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. अरे तुम्ही एक बोलता, तुम्ही झोपडपट्टी ही संपूर्णपणे शासनाच्या यंत्रणेमार्फत डेव्हलप व्हायला पाहिजे. वेलकम. मग मला हेच त्यांना विचारायचं आहे, आज तुमच्या बाजूला रिडेव्हलपमेंट एवढे व्हायला लागले सिडकोचे याचे त्याचे, मग तिथं का नाही प्रश्न विचारला? तिथं का नाही बोलले सिडको मार्फत हे डेव्हलप करा म्हणून? अरे तुम्ही श्रीमंतांना वेगळं न्याय देता, झोपडपट्टीला वेगळं न्याय देता. ही कुठली तुमची प्रवृत्ती आहे? माझं म्हणणं हेच ना, तुम्हीच बोललो नाही पत्रामध्ये देश दिला ना शासनाच्या मार्फत व्हायला पाहिजे. मी तर बोलतो शासनामार्फतच व्हायला पाहिजे. आता SRA मध्ये मोठे मोठे प्लॉट हे होतात, डेव्हलप होतात, हे होतात, टेंडरिंग होतात, सोसायटी होऊन हे होतात. अरे मग त्याला नियम नियमवले असे हे सर्व गोष्टी करायला 2-3 वर्ष जातील. मी तेच बोलतोय ना. तर तुम्ही इकडे दाखवता. आता मला तो फॅनचा प्लॉट एक कोपरीला पडू नये त्याच्यामध्ये तो रिझर्वेशन त्याच्यामध्ये पण लफड्यामध्ये तो पडलाय. त्याच्यामध्ये कोणाची पार्टनरशिप आहे? हा फॅन बनवले बोनकड्याच्या इथं, त्या फॅन मध्ये कोणाचे टावर उभे राहिले हे का मी काय सांगायची गरज आहे? अरे आम्हाला टार्गेट करायला काय काय प्रयत्न नाही करत. काल पण जे रजिस्ट्रारला ह्याला त्याला फोन करून अरे यांनी भ्रष्टाचार केला, यांनी हे केलाय, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, तुम्ही हे करा ते करा. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे 1-2 महिने अगोदर मार्च महिन्यामध्ये 8 बॉम्ब टाकला होता आमच्यावरती, माझ्यावरती, माझ्या मुलावरती.
एवढ्या खालच्या थराला जाणारी लोक आहेत. त्याचा पण आता पुढच्या हप्त्यामध्ये त्या बाबतीत पण एक पीसी होणार आहे. दूध आणि पाणी का पाणी यांना करून दाखवणार. कोण यांच्यातल्या याच्यामध्ये शुक्रातल्या त्या केकच्या मागे पण शुक्रातला कोण चालीतला शुक्राचार्य कोण आहे ते पण आम्ही बघणार. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, ज्यावेळेस 250 एकर डीपी मधनं अमेझॉन पार्कचं रिझर्वेशन काढलं जातं त्यावेळेस गणेश नाईक का बोलत नाही इथं एवढं पाणी जाईल, इथं एवढं हे जाईल, इथं तेवढं हे होईल? का पाणी उत्पन्न ते करणार आहेत का? मग आमच्या झोपडपट्टीचा का ओरोमचा एवढा मोठा चालू झालाय, तिथं 3,500 फ्लॅट बनले, म्हणजे 1000 फुटाचे पकडले, 1,500 पकडले, 3,500 फ्लॅट बनले. त्याच्यामध्ये 500चा एरिया जर एका झोपडपट्टीवाल्याचा पकडला तर तिथे 4 झोपडपट्ट्या समाविष्ट होऊ शकतात. म्हणजे हे कारण फक्त क्रेडिट विजय चौगुलेला मिळू नये, सुरेशला मिळू नये, राम आशिषला मिळू नये, आवंडेला मिळू नये, की या लाईनीत असतील इकडे वत्सला, इकडे ही आमची ताई आहे, म्हणजे ह्या लोकांना कोणाला याची क्रेडिट मिळू नये म्हणून यांची धावपळ. आणि काही लोकांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊस बिल्डर लोक भेटत नाहीत त्याची तळमळ. म्हणून माझी विनंती आहे की आणि त्यांनी करावं ना. त्यांनी सांगितलं 2015ला टीव्ही मध्ये सांगितलं होतं की समतानगर मी क्लस्टर करणार. आज आहे का समतानगर? जा बोनकडे गाव आणि खिरणे गाव बघा, तिथला जो एफएसआय ना, तिथला त्या गावकऱ्यांनी जो एफएसआय वापरलाय ना, तो एफएसआय आम्हाला दिला तरी आम्ही सुखाने आम्ही करू. पण ते पण नको मला. मी बोलतो 2 एफएसआय देऊन आम्हाला ऑथराईज करा, नाहीतर 4 पण नको आम्हाला, 2 देऊनच आम्हाला ऑथराईज करा. हे गणेश नायकांनी करून आणावं, हे गणेश नायकांनी करून आणावं. आजपर्यंत एक दाखवावं की या 5 वर्षामध्ये झोपडपट्टीसाठी 2022ला हाऊस मध्ये तुम्हाला मी इथं दाखवलं 2022ला झोपडपट्टीला मालकी हक्काने द्या. अरे तिथं बोलता पण फॉलो कोण देतो? आणि जर आम्ही 23ला झोपडपट्टी इथे आणलं असेल तर त्याच्यासाठी काय एवढं काय बोलायची काय गरज आहे? त्या ठिकाणी आता तुम्हाला दुसरं त्यांनी काल एक पत्र काढलं की मी काहीतरी बोलेल म्हणून, हे 22 तारखेचं पत्र आहे, त्यांचंच पत्र. एवढं मोठं वाचताना पण त्यांच्या हेडिंग वाचतो, नवीन उमेदवार प्रकल्प व्यवस्था ग्रामस्थांची गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्याबाबत. अरे हा किती वर्षापासून झालाय? हा 25 वर्षापासून हेच झालंय. त्या नामदेव भगतनी बिचाराने आगरी कोळी भवन बांधलं, तेवढं तरी आज प्रकल्पग्रस्तांचं एक चिन्ह तरी दिसतंय. याने कुठला प्रकल्पग्रस्तांना जीआर काढलाय आतापर्यंत मला सांगा? कुठला काढलाय? यांनी चॅलेंज आहे माझे यांना. गुटसूट बोलतात, गुटसूट याच्यावरती आमच्यावरती ताशोरे बोलतात. कुठला जीआर काढला? आता मुख्यमंत्री गरजेपोटीचा जीआर काढणार आहेत, ते पण द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील ह्या सर्वांनी प्रकल्पग्रस्तांना घेऊन सर्व गणेश नायकांना पण मला वाटतं याची कल्पना त्यांनी दिली असेल, काहीतरी झालं असेल. पण सर्व पीसी पाटलापासून सर्व जे प्रकल्पग्रस्ताचे नेते लोक होते त्यांना घेऊन जाऊन त्या मुख्यमंत्र्यांबरोबर स्वतः द्वारकानाथ होता, शिवराम होता, त्यावेळेस त्यांनी प्रकल्पग्रस्तांची मीटिंग करून गरजेपोटीचा प्रस्ताव पण आता विचाराधीन आहे. मला वाटतं तो पण या इलेक्शनच्या अगोदर तो पण निघेल. आणि ह्यांनी काय केलं? जीआर दाखवा झोपडपट्टीसाठी एक, जीआर दाखवा यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी एक, फक्त एफएसआय. अरे काय करायचं एफएसआयला? त्या चाटायचं का आम्हाला एफएसआय घेऊन? आम्हाला आमच्या हक्काचे घर पाहिजे, हक्काचं संरक्षण पाहिजे. आज त्यांनी पत्र काढलंय या 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत यांनी जर इम्प्लिमेंट नाही केलं, शासन दरबारी जाऊन त्याचं इम्प्लिमेंट नाही केलं, आम्ही तर म्हणून मी आज पीसी घेण्याचं कारण हेच आहे. इम्प्लिमेंट यांनी जर केलं नाही स्वतः या आमदारांनी, तर 1 तारखेपासून झोपडपट्टी क्रांती म्हणजे 9 तारखेला मला वाटतं क्रांती दिन आहे ना, 9 तारखेला आपला आगतचा, पण मी 1 तारखेपासून आमरण उपोषणला मी चिंचपाड्यासमोर बसणार आहे. हे सुरुवात काय झाली? बायोमेट्रिक माल मी बोलतो माझ्यापासून नको, त्यांनी बोनकडे समतानगर पासून सुरुवात करावं. कुठं गेले वन टाइम प्लॅनिंग? कुठं गेले यांचे सर्व वल्गना, यांच्या मोठ्या मोठ्या वल्गना?
निवडणुकीच्या वेळेस आम्ही बघितलं, मुख्यमंत्र्यांचं नाव घ्यायचं नाही, आनंदीगेचं नाव घ्यायचं नाही, बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नाही, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या नव्या मुंबईमध्ये निवडणुकीच्या अगोदर बाळासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा संघ आम्ही बांधलेला आहे आणि आनंदीगे साहेबांचं स्मारक बांधण्याचा सुद्धा संघ आम्ही बांधलेला आहे. स्मारकाचं उद्घाटन करायचं ते जाऊ दे, ते कशाला सांगायला पाहिजे. मी शिवरायांचं आपलं ते स्मारक उभं करतोय आम्ही, मग मी मागे लागून आम्ही सर्वजण, आम्ही सरकारी लोक सर्व मागे लागून ते स्मारकाचं 11.5 कोटीचा टेंडर काढला. टेंडर उद्घाटनाला गेले तिथे आणि मुख्यमंत्र्यांना 50 लाखाचं पत्र देतात. माझे 50 लाख रुपये त्याच्या, कारण नगरपालिका बांधता देतात काय नावासाठी, काय नाव, काहीतरी चांगलं करा आणि नाव होऊ द्या. मोरबे डॅम आज झोपडपट्टीवाल्यांची काय परिस्थिती ते आम्हाला माहिती आहे. 5-5 दिवस 6-6 दिवस पाणी नाही भेटत, झोपडपट्टीमध्ये पाणी नाही भेटत कुठं. त्याला मारवीचं डॅमचं पाणी, मोरबेचं डॅम मोरबेचं पाणी आम्हाला भेटत सुद्धा नाही अजून. ते पण बारवीचं डॅम कुठं, मग भाईंदरला गेलं की आमचं थांबवलं जाते, ठाण्याला गेलं की आमचं थांबवलं जाते. ही परिस्थिती आमची झोपडपट्टीची. आम्हाला तुच्छ केलं झालंय, कुठल्या संविधानामध्ये दिलंय. म्हणून संविधान आम्ही माथ्यावरती ठेवणार आहे, तिथे ठेवणार आहे, पाठीशी ठेवणार आहे. आणि 1 तारखेपासून आम्हाला उपोषणाला मी स्वतः बसणार आहे झोपडपट्टीसाठी. काय यांनी जे थांबवलं ना बायोमेट्रिक, आणि दाखवून द्या ना विजय चौगुले कुठे 10 एबीस आहे बोललाय, दाखवून द्या ना कुठे SRA कुठल्या प्राधिकरणाने बोललंय की 10 एबीस आहे. अरे पैसे कमवतात, लोकांना फसवतात. अरे काय आजपर्यंत आम्ही लोकांना फसवून मोठे नाही झालोय, आम्हाला फसवून तुम्ही मोठे झालाय. ते नशीब आम्ही आमच्या जीवावर उभे राहिलो, आम्ही ताकदीने. कोणी काय केलं तर लागलेलं लाव, याला कामाला लाव, त्याला कामाला लाव, याचे RTA टाक, त्याचा RTA टाक. माझ्या तर सर्व प्लॉट मध्ये आता तर काल परवा प्रकल्पग्रस्त लोक उपोषणाला बसलेले, ते प्लॉट्स त्यांना दिले ते MIDC ने, त्याच्या विरोधामध्ये यांचा नाही अलॉट करायचं. प्रकल्पग्रस्तांना पण नाही. म्हणून माझी आजची ही PCB तेवढ्यासाठी PCB बोलवली होती आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण आलात, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांना. आणि आता मी परत मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे. मी पालिकेत असताना सुद्धा मी मागणी केलेलं होतं की दिबा पाटील जेव्हा दिबा पाटीलचे आंदोलन व्हायचे तेव्हा आंदोलन ही आपल्या काय बोलतात त्याला आर्टिस्ट काय ते आपल्या केंद्री त्या सिग्नलला तिथे थांबायचं, त्याला ते आपलं साईडला अर्बन हार्ट त्या कोणात तिथेच मोर्चे आपले सर्व थांबवले. मोर्चेची सुरुवात खऱ्या अर्थाने दिबा पाटलांनी सुरुवात केली. एअरपोर्टला तर नाव तिथेच आहे, पण त्या ठिकाणी त्या अर्बन हार्टच्या ठिकाणी एक ढाबायदाची जागा जरी झाली, उद्या जे काय मोर्चे येतात तिथेच येतात, तर दिबा पाटलांचं स्मरण करून दिबा पाटलांना हार घालून त्याची तिथून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली की त्या भागामध्ये दिबा पाटलांचं पूर्णाकृती पुतळा उभा करावा आणि त्या ठिकाणी त्याचं मी यांना निर्देश सुद्धा करायला सांगणार आहे नगरपालिकेला. आणि माथाडीचा वर्ग हा आपला पूर्णपणे ऑथोराइजली पुतळा कुठलाही अण्णासाहेब पाटलांचा कुठला ऑथोराइजली पुतळा आपल्या ठिकाणी नाही, तर तो कोपरखेरण्यामध्ये उभं राहायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा मी मागणी करणार आहे. आणि खरं पाहिलं तर याच्यामध्ये प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतो, काय आमचं काही स्वार्थ नाही. आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये आमची स्वतःचे काय 300 रूम नाही, 200 आमचे स्वतःचे रूम नाही आहेत, 100 रूम नाही आहेत. आणि ज्या कोणी लोकांनी विरोध केला त्यांचे रूम आहेत त्यांनी विरोध केला झोपडपट्टी. आता काल परवा राबाड्याला तो डोंगरी भाग आहे, दरवर्षी तिकडे भूसंकलन होतेच, त्या आत्ता पण झालं. तिथले 10-12 रूमच्या लोकांना काढायला गेलं, तिकडे कधीतरी कोणाचा तरी जीव जायचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये या नव्या मुंबईमध्ये निवडणुकीच्या अगोदर बाळासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा संघ आम्ही बांधलेला आहे आणि आनंदीगे साहेबांचं स्मारक बांधण्याचा सुद्धा संघ आम्ही बांधलेला आहे. स्मारकाचं उद्घाटन करायचं ते जाऊ दे, ते कशाला सांगायला पाहिजे. मी शिवरायांचं आपलं ते स्मारक उभं करतोय आम्ही,
मग मी मागे लागून आम्ही सर्वजण, आम्ही सरकारी लोक सर्व मागे लागून ते स्मारकाचा 11.5 कोटीचा टेंडर काढला. टेंडर उद्घाटनाला गेले तिथे आणि मुख्यमंत्र्यांना 50 लाखाचं पत्र देतात. माझे 50 लाख रुपये त्याच्या. अरे नगरपालिका बांधता देतात काय नावासाठी? काय नाव? काहीतरी चांगलं करा आणि नाव होऊ द्या. मोरबे डॅम आज झोपडपट्टीवाल्यांची काय परिस्थिती ते आम्हाला माहिती आहे. 5-5 दिवस 6-6 दिवस पाणी नाही भेटत. झोपडपट्टीमध्ये पाणी नाही भेटत कुठं. त्याला बारवीचं डॅमचं पाणी, मोरबेचं डॅम मोरबेचं पाणी आम्हाला भेटत सुद्धा नाही अजून. ते पण बारवीचं डॅम कुठं? मग भाईंदरला गेलं की आमचं थांबवलं जाते, ठाण्याला गेलं की आमचं थांबवलं जाते. ही परिस्थिती आमची झोपडपट्टीची. आम्हाला तुच्छ केलं झालंय. कुठल्या संविधानामध्ये दिलंय? म्हणून संविधान आम्ही माथ्यावरती ठेवणार, तिथे ठेवणार आहे, पाठीशी ठेवणार आहे. आणि 1 तारखेपासून आम्हाला उपोषणाला मी स्वतः बसणार आहे झोपडपट्टीसाठी. काय यांनी जे थांबवलं ना बायोमेट्रिक, आणि दाखवून द्या ना विजय चौगुले कुठे 10 एबीस आहे बोललाय. दाखवून द्या ना कुठे SRA कुठल्या प्राधिकरणाने बोललंय की 10 एबीस आहे. अरे पैसे कमवतात, लोकांना फसवतात. अरे काय आजपर्यंत आम्ही लोकांना फसवून मोठे नाही झालोय. आम्हाला फसवून तुम्ही मोठे झालाय. ते नशीब आम्ही आमच्या जीवावर उभे राहिलो. आम्ही ताकदीने. कोणी काय केलं तर लागलेलं लाव, याला कामाला लाव, त्याला कामाला लाव, याचे RTA टाक, त्याचा RTA टाक. माझ्या तर सर्व प्लॉट मध्ये आता तर काल परवा प्रकल्पग्रस्त लोक उपोषणाला बसलेले. ते प्लॉट त्यांना दिले ते MIDC ने, त्याच्या विरोधामध्ये यांचा नाही अलॉट करायचं. प्रकल्पग्रस्तांना पण नाही. म्हणून माझी आजची ही PCB तेवढ्यासाठी PCB बोलवली होती आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण आलात, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वजणांनी. आता मी परत मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे. मी पालिकेत असताना सुद्धा मी मागणी केलेलं होतं की दिबा पाटील जेव्हा दिबा पाटीलचे आंदोलन व्हायचे तेव्हा आंदोलन ही आपल्या काय बोलतात त्याला आर्टिस्ट काय ते आपल्या केंद्री त्या सिग्नलला तिथे थांबायचं, त्याला ते आपलं साईडला अर्बन हाट त्या कोणात तिथेच मोर्चे आपले सर्व थांबवले. मोर्चेची सुरुवात खऱ्या अर्थाने दिबा पाटलांनी सुरुवात केली. एअरपोर्टला तर नाव तिथेच आहे, पण त्या ठिकाणी त्या अर्बन हाटच्या ठिकाणी एक ढाबायदाची जागा जरी झाली, उद्या जे काय मोर्चे येतात तिथेच येतात. तर दिबा पाटलांचं स्मरण करून दिबा पाटलांना हार घालून त्याची तिथून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली की त्या भागामध्ये दिबा पाटलांचं पूर्णाकृती पुतळा उभा करावा आणि त्या ठिकाणी तिथं मी यांना निर्देश सुद्धा करायला सांगणार आहे नगरपालिकेला. आणि माथाडीचा वर्ग हा आपला पूर्णपणे ऑथोराइजली पुतळा कुठलाही अण्णासाहेब पाटलांचा कुठला ऑथोराइजली पुतळा आपल्या ठिकाणी नाही, तर तो कोपरखेरण्यामध्ये उभं राहायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा मी मागणी करणार आहे. आणि खरं पाहिलं तर याच्यामध्ये प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगतो, काय आमचं काही स्वार्थ नाही. आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये आमची स्वतःचे काय 300 रूम नाही, 200 आमचे स्वतःचे रूम नाही आहेत, 100 रूम नाही आहेत. आणि ज्या कोणी लोकांनी विरोध केला त्यांचे रूम आहेत त्यांनी विरोध केला झोपडपट्टी. आता काल परवा राबाड्याला तो डोंगरी भाग आहे, दरवर्षी तिकडे भूसंकलन होतेच. त्या आत्ता पण झालं, तिथले 10-12 रूमच्या लोकांना काढायला गेले. तिकडे कधीतरी कोणाचा तरी जीव जायचं. म्हणून परत एकदा तुमचं सर्वांचं आभार मानतो. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकतो. तुम्ही असा घाट घालतात की मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण झोपडपट्टीचं सर्वेक्षण करेल, पण स्थानिक पातळीवर प्रॉपर्टी टॅक्स झोपडपट्टीधारक की नवी महानगरपालिकेला असताना नवी महानगरपालिका सक्षम प्राधिकरण आहे. एकदम नवी महानगरपालिका झोपडपट्टी सर्वेक्षण का करू नये? आता हेच प्रश्न तू जर आमदारांना विचारला असता. मी सांगतो ना, मी मला पुढे बोलू दे ना, मी तुला मला बोलू दे ना. खरं पाहिलं तर हे SRA प्राधिकरण आहे. MMRD ला SRA प्राधिकरण हा प्राधिकरण एक झालेला आहे, त्याच्यामुळे ते बायोमेट्रिक सर्वे करतात. खरं पाहिलं तर आपल्या नगरपालिकेने 2000 पासून 2024 पर्यंत सर्वेच नाही केलाय.
खरं पाहिलं तर त्यांनी जर आपलं नगरपालिकेने जर सर्वे केला असता तर त्यांना सर्वे करायची काही गरजच पडली नसती. आणि माझं तर अधिक मला तर तेच वाटतंय, आता पण तेच मुख्यमंत्र्यांनी तेच ठरवलेलं होतं की SRA सुरुवात करायची, नगरपालिकेचं त्याला सहकार्य घ्यायचं आणि दोघांनी मिळून प्रत्येक झोपडपट्टीत एक एक टीम लावायची आणि त्याच्या मार्फत सर्वे करायचं. एकच चिंचपाडच नाही, सर्वीकडे जोपर्यंत आपल्याकडे बायोमेट्रिक सर्वेचा आकडा आपल्याकडे येणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. ज्यावेळेस बायोमेट्रिकचा जो आपला नंबर पडेल तो फिजिबिलिटी होईल, तो झोपडपट्टीधारक फिजिबिलिटी होईल. मग ज्यावेळेस 5 वर्षांनी होऊ, 10 वर्षांनी होऊ, 15 वर्षांनी होऊ, तो हक्क बनेल. म्हणजे त्याचा जसा आधार कार्ड आहे तसा बायोमेट्रिक सर्वे हा त्याचा आधार कार्ड बनेल, त्याचा आधार बनेल आणि त्याला सर्वांना मिळूनच करायला पाहिजे. माझं म्हणणं पण तेच आहे. आता पण माझी मागणी तीच आहे की आता SRA सुरुवात केलेली आहे, SRA नगरपालिकेने त्याला सहकार्य करावं, नगरपालिकेची टीम त्याला जोडावी आणि एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये कसं प्रायोजित तत्वावर अर्जंटली सर्वे होईल याच्यासाठी आमदारांनी ध्यान द्यावं. तुम्ही सकारात्मक आहात म्हणजे पालिकेने सर्वे करावा. मी पालिकेने सर्वे केलाच नाही. 2000 पासून 24 पर्यंत करायलाच पाहिजे. तुम्ही पण नगरसेवक होता, तुम्ही विरोधी पक्ष होता, तुम्ही का नाही विषय उचलला? तेव्हा प्रेशराईज का नाही केलं? आम्ही भरपूर प्रेशराईज केले. तुम्हाला जुमानत नाही का महापालिका प्रशासनात? अरे आता मी सांगायची गरज नाही, कोणाला जुमानते महापालिका मी सांगायला पाहिजे का? आम्ही विरोधी, आम्ही सत्तेत नाही, आम्ही विरोधी. कोणाला जुमानायचे जर असं जुमानलं नसतं तर 17 प्लाझा सारखा प्लॉट कसं काय टेंडर काढून विकला असता, विरोधी लोकांना जर जुमानलं असतं तर. हे आहे. आणि माझं म्हणणं आहे की SRA जी सुरुवात केली आहे ठीक आहे. SRA आता मुख्यमंत्री वेगळा डिसिजन, अजून एक वेगळा डिसिजन घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. ते मी काही इथं बोलत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलंय, आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलंय ही MIDC ची जागा आहे ते MIDC ला त्याचं हे द्या, नगरपालिकेला हे द्या. कारण SRA कडे तेवढी यंत्रणा नाहीये. MMRDC जी SRA यंत्रणा तेवढी यंत्रणा नाही. ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ती लोक लावून तिथे सर्वे करणार होते. एक म्हणून तर त्यांनी बंद केलं सर्वेक्षण. त्यांनी तर बंद केला. आता या गोष्टी मी बोलू शकत नाही, वेळ आल्यावर बोलेन मी त्या. तर याच्यानंतर आता प्रेझर 2 मध्ये मी बोलेन त्याविषयी. शिंदे सरकारमधल्या एका मंत्र्यांनी सर्वेचे आदेश दिले आणि शिंदे सरकारमधूनच एका मंत्री सर्वे थांबवण्याचे आदेश देत आहे. तर हे कसं घडतं? हे बघा त्यावेळेस अशी परिस्थिती ECC रिलेटेड क्वेश्चन पूछ रहे. प्रिंसिपल आपने कहा कि सेक्रेटरी के कहने के बाद, नगर विकास सचिव के कहने के बाद पूरा सर्वेक्षण रद्द कर दिया गया. रद्द नहीं किया गया, इसे स्टॉप किया गया. आज भी हमने RTI डाला है. क्या आपको लगता है कि गणेश नाइक इस पूरे मामले को लेकर सही तरीके से कन्विंस कर पा रहे हैं और आप लोग कन्विंस नहीं कर पा रहे हैं जिसकी वजह से सर्वेक्षण रोक दिया गया है, जबकि आपके खुद ही मुख्यमंत्री हैं, उन्होंने निर्देश दिया है GR पर ये सर्वेक्षण? मेरे को कन्विंस कर रहा है, मैं कन्विंस नहीं, मेरे समझ में नहीं आया. फिर से पूछो. त्यांचं असं म्हणणं आहे की गणेश नाईक हे कन्विंस जास्त प्रकारे करू शकले आणि अरे गणेश एक आमदार आहे. गणेश नाईक ठरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी परिस्थिती आहे. त्याचे जर विजय चौगले ती परिस्थिती नाही ना. शेवटी आता ती परिस्थिती एक आमदार जपायला लागतोय. भविष्यात पुढे काय होणार आहे कोण सांगू शकत नाही. है ना मीडिया के सामने. उन्होंने विधानसभा में ये भी बोला कि मुख्यमंत्री के निर्देश की कोई वैल्यू नहीं रह गई है, तो ये साबित नहीं हो रहा है कि एक विधायक के कहने पर पूरा सर्वेक्षण रोक दिया जाता है. देखो एक बात बोलता हूँ, मुख्यमंत्री के कहने के ऊपर ये नहीं है. अभी क्या हो गया है, मैं अभी बोला ना अमेरिका के व्हाइट हाउस में बिल्डर लोग को एंट्री अभी जो कोई जाते हैं उजरीगिरी करने के, इसलिए सब ये हो गए. हाँ ना मी आहे ना मी. अरे तेव्हा मी मागे उभं राहायचो, असं साईडला उभं राहायचो. नाही अरे वर तेव्हा आम्ही हा करायला असायचो ना. आम्ही बोललो ना तुला, आम्ही हा करायला असायचो.
तिथं का आमची ड्युटी तेव्हा ती होती. आता आमची ड्युटी वेगळी आहे. ऑपोजिशन लीडर हे ते काय काय आता ना आता विजय चौगुले वेगळ्या लेवलला केलं. चौगुले साहेब भूतकाळात भविष्यात जाऊया. 2 महिन्यात तुमचं भविष्यातलं इलेक्शन आहे. महाविकास आघाडी राहिली बाजूला महायुतीचे नेते काही वेगळे उराव बसायला लागले. परिणाम होणार नाही. अरे जो आमच्या जीवावर जर उठला, आमच्या छोट्या छोट्या गोष्टीवर जर उठला तर आम्ही विरोधात बोलणारच ना. तर आम्ही का गप्प बसावं? आमच्या अन्याय सहन करावं? बाळासाहेबांनी आम्हाला काय सांगितलंय? संविधानाने आम्हाला काय सांगितलंय? शिका तो काय संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आम्ही सर्व झोपडपट्टीवाले इथे संघटित झालोय आणि संघर्षाच्या तयारीला आम्ही निघालेलो आहे. संविधान काय बोलतंय? आणि म्हणजे असं नाहीये बघा, मागच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, महायुतीमध्ये जे असेल तिथे बघतील ना नेते लोक इथे काय चाललंय आणि काय परिस्थिती आहे. तो त्यांच्या लेवलचा प्रश्न आहे, हा माझ्या लेवलचा प्रश्न आहे. मी नव्या मुंबईचा झोपडपट्टीचा एक नेता म्हणून, एक नवी मुंबई शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून इज माय ड्युटी. आला जाणार वरिष्ठ पातळीवर असं ठरलेलं आहे, महाराजी हे जे मुद्दे आहेत राज्यात मतदारसंघाच्या मागे ठेवायचे, तुमचाही मुद्दा मागे ठेवलेला आहे म्हणून तुम्हाला ही वेळ आली का उपोषणाची? ही जर मागे राहिला ना तर पुढे काय प्रकार होईल ते बघूनच घ्या. संविधान मी समजून घेणार आहे. मी बोललोय ना, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि झोपडपट्टीला जर न्याय नाही मिळाला तर पुढे काय होईल ते नंतर सांगू. काय अरे तिकीट तर आम्ही मागतोच आहे. आम्ही उभं राहणार म्हणजे आम्ही हे बघा एवढा दिवस राहिलो, वेळ आली तर आम्ही विरोधात पण उभा राहू.